हॅलो, नमस्ते. मी शीतल पांढरे. माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला झटपट केस वाढीसाठी मेहंदी कशी भिजवायची ते सांगते. हे बघा माझे केस आणि मी तुम्हाला कशी भिजवते ते सांगते. मी घेतलेले आहे हाय-फायची मसाला मेहंदी, म्हणजे हर्बल आहे, 100% हर्बल आहे. मी त्याच्यासाठी मेथी घेतलेली आहे, कलोंजी घेतलेली आहे, चायपत्ती घेतलेली आहे, दालचिनी आणि लवंग घेतलेली आहे, कोरफड घेतली, जास्वंदाची पाने, फुले, कढीपत्ता आणि निंबाची पानं. ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या मी आणि मी गॅसवरती बघून ठेवून पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यावरती की नाही सगळं मिक्स करून मला मस्त जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत उकळून घ्यायचं ते. कारण की ना निंबाच्या पाल्यानं निंबाच्या पाल्यानं केसातला कोंडा पण जातो आणि इन्फेक्शन पण निघून जातं आणि केस वाढीत मदत होते. जास्वंदाचे फुलं, पाने आणि कढीपत्ता याने ना केस निरोगी राहतात आणि एकदम मस्त छान कलर येतो त्याला बघा आणि निरोगी राहतात केस. मी सगळं मिक्स करून घेतलं. मी दालचिनी आणि लवंगाने कलर एकने मेहंदीचा लवकर निघत नाही. एकदा आपण मेहंदी भिजवली ना, दालचिनी आणि लवंग जर मेहंदी पाण्यामध्ये उकळून घेतली ना भिजवायला, तर लवंगचा खूप फायदा आहे आपल्याला. त्या लवंगने कलर एकदम घट्ट पकडून राहतो. लवंग मेहंदीत टाकली ना, पाण्यामध्ये उकळून घेतली ना, त्याच्यामुळे कलर पण छान येतो आणि खूप दिवस टिकून राहते मेहंदी डोक्याला. मी सगळं मिक्स करून घेतलं आणि जास्वंदाची फुलं, कढीपत्ता सगळं उकळून घ्यायचं. कारण की ना खूप 100% रिझल्ट आहे याचा. मेहंदी अशा प्रकारे जर तुम्ही भिजवली ना, खूप लगेच केस पण निरोगी राहतील आणि खूप छान बनतील. मग एक प्रकारे शायनिंग येईन केसांना आणि केस वाढण्यात पण खूप मोठा फायदा आहे याचा. केस जर निरोगी राहिले तर केस वाढीला खूप मदत होते आणि जर आपले केसच जर चांगले नसले ना, केस वाढत पण नाही आणि फाटे पण फुटतात आणि केस पण असे एकदम वेगळेच होऊन जातात. त्यासाठी ना अशा प्रकारे जर तुम्ही मेहंदी भिजवली ना, 100% मी रिझल्ट सांगते. कारण की माझ्या केसावरून मी रिझल्ट सांगते तुम्हाला. कारण की मी यूज केलं ना, माझ्या केसांना तर खूप फायदा झाला म्हणून मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. हे बघा मस्त सगळं उकळून घेतल्यावरती त्याचा बघा कसा कलर चेंज झाला आहे. पूर्ण कलर चेंज होईपर्यंत उकळून घ्यायचा आणि मी ते पाणी गाळून थंड करून घेतलं आणि लोखंडाच्या कढईत जर भिजवलं ना, खूप 100% फायदा आहे. मी सर्व मेहंदी फोडून घेतली आणि कढईत टाकून घेतली. कारण की लोखंडाच्या कढईमध्ये जर मेहंदी भिजवली ना, खूप लगेच 100% आपल्याला आयरन मिळतं केसांना आणि लोखंडामध्ये माहिती आहे तुम्हाला खूप लोखंडाचा फायदा होतो. त्यासाठी मी एक शिकाकळी पावडर घेतली हाय-फायची आवळा पावडर घेतली आणि दोन्ही पण टाकून घेतल्या त्याच्यामध्ये, आवळा पावडर आणि शिकाकाळी पावडर मस्त मिक्स केली. कारण की आवळा पावडरनं खूप केस पण छान होतात आणि निरोगी आणि लॉंग केस होतात, वाढतात केस आणि शिकाकाळी पावडरनं पण वाढतात केस. खूप केस वाढीत मदत होते. सगळं मिक्स करून घेतलं मी आणि हे आपल्याला मिक्स करून आहे ना रात्रभर भिजत ठेवायचं, ओव्हरनाईट ठेवायचं, एक रात्रभर ठेवायचं भिजत. सर्व मिक्स करून घेतलं मी छानपैकी मस्त. त्याच्यात गाठा नाही होऊ द्यायच्या, मस्त मुलायम अशी भिजवायची मेहंदी. सगळं करून आहे की नाही मग आपण कॅरी बॅग घ्यायची, पण कॅरी बॅगमध्ये की नाही ती अशी झाकून ठेवायची. कारण की ओव्हरनाईट ती कडक नाही झाली पाहिजे, नरम राहिली पाहिजे. बघा माझ्या केसांचा रिझल्ट बघा. आता मी रात्रभर ठेवून केसांना लावून केस धुतले बघा. केसांना रिझल्ट बघा, किती केस शायनिंग करताय आणि माझे केस तर बघा खूप, म्हणजे माझे केस वाढण्यात खूप फायदा झाला. माझे केस पण वाढले आणि बघा केस किती एकदम नरम आणि मुलायम झाले माझे केस आणि केसांना बघा किती शायनिंग आलेली तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. हे बघा आणि केस पण माझे इतके वाढले ना, खूप म्हणजे मला खूप फायदा झाला आहे मेहंदीचा ना. अशा प्रकारे जर तुम्ही मेहंदी भिजवली ना, 100% रिझल्ट आहे. एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.